हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. आज हा बरोबर कुठे बोले बाहेर काढून ठेवले ते का. बरोबर सांगतो आता चाललंय तुमच्या बरोबर माणसाचा डब्बा द्यायला आणि त्याच्यानंतर जायचं माहिती हॉटेलचं ओपनिंग आहे. सुख हरता काय तर सुख हरता आहे. A few moments later. तयार झाले काय कसं जायचं बघत. A few moments later. त्या कडेला कुठं जायचं काय समजून झालं. आपण दोघं संघ आलोया. नाही त्याला काय तर दिसतंयच ना बाहेर, खिडकीनं काय दिसतंय बाहेर, त्याला पाहिजे काय तरी. काय पाहिजे काय किचन इकडं आत आहे का. हे आहे हॉटेलमधील किचन. फ्रीज मोठा आहे खूप. आता त्याला काढायची ना झाले दिवस तुम्ही नुसतं त्याला आला पारसला जायचं घरी. तो मागं लागला माझ्या नापांचं. घेतली बघा चप्पल, घातली चप्पल तयारीत. आता आपण त्या माग त्याला मध्ये इथनं काही जात नाही. त्या लवकर आला माघारी. एकच चप्पल घातली काय दुसरी घेतली. आणि हा हॉटेलचा शेजारचा दादा त्यांचं हॉटेल आहे. आणि त्यांच्या ह्या सोन्या त्या दोघांचं हॉटेल नेऊ ना होत नाही. माझा व्हिडिओग्राफर आमच्या गावाकडे म्हणजे मराठनगर जाणारा रोड किंवा चित्तरी मासुर्णी तिकडे जाणारा हा माहिनी चौकाकडे तिथे हॉटेल आहे. सुखरता प्युअर व्हेज. अवश्य भेट द्या तुम्ही सुद्धा. A few moments later. माहिनीतून माघारी आलोय. येताना त्याला खाऊ आणला आहे, त्याचा फेवरेट पाव. परत मला माघारी जावं लागलं असं वाटतंय. कोणतरी आलेलं दिसतंय मला. चपल्या दिसतंय ते तुमचं. चल बाबा चल. 3 hours later. माहिनीतून आल्यापासून झोपलो होतो. म्हणजे आलं 3 ते 4 झोपलो होतो. आणि आता 4:30 का 5 वाजून गेले. तर चालू औषध मारायला. मोरे औषध कीटकनाशक. हा हो टाकलाय. बाबा आले ते. चल जावा. आबा गेलेत पाण्यानं तर मी औषध मारतोय. 2 सारं झाले. 3रा सारा चालू आहे. ह्या 2रा पंप चालू आहे. आता काम वर्क मोड ऑन. पाऊस नाही आहे म्हणा एवढा काय. पटाळवर काय पाहिजे झाली. आता चालू घरी. पायाची बँड वाजल्या आणि औषध सगळं पायाच पडायचं. म्हणजे झाडावर पडल्यानंतर त्या ओढीवर पडल्यानंतर जाणं कुठल्या सँडलची हालत काय अशी झाली. चिखल पॅन्ट पण खराब झाली थोडी. आणि चेहरा असं झाला पूर्ण. हात सुद्धा लावू शकत नाही कारण वास येतोय हातात औषधाचा.
घरी जाऊन जरा हातपाय तोंड धु, फ्रेश हो जरा. वेगळा काहीतरी वास येतोय का औषधाचं. पाहुणे 6:30 झाले ते. 5च्या दरम्यान गेलो होतो. A few inches later. औषध मारून आलो आणि औषध मारण्याचा काय फायदा नाही झाला असं मला वाटतं. कारण औषध मारून मी बाहेर आलो आणि वावराच्या बाहेर आलो तर पाऊस चालू झाला. बोला. मी आता तो याच्या सोलेसला एकोसीला कोचुलेना कासीदा उदुली के मी आता फिरायला गेलो तो मी कुठे से आता उसका कमा कुठे फिरायला गेला सांग. कधी? बरं बरं जा जरा. आणि पंप लवकर भेटला तर औषध मारलं लवकर, कारण दुपारी चार्जिंग संपलं आणि चार्जिंग लावला होता आणि पंप नाही होता अगोदर. लाईट गेली होती, ती पंप चार्जिंग नीट झालं नव्हतं. मगाशी भेटला होता तेव्हा घेऊन गेलो होतो आणि कसं तरी औषध मारलं तेव्हा पण स्पीड कमी झाली होती. थांब जरा 1 मिनटं. तेव्हा स्पीड खूप कमी आली होती पंपाची. तरी औषध मारलं आणि वावराच्या बाहेर तो पण पाऊस चालू झाला. काय फायदा होईल का नाही काय माहिती. 90% मला वाटतं फायदा नाही होणार औषध मारण्याचा. 10% वाटतंय होईल. पुढच्या रविवारी मारायचं लागणार औषध. तरी पण मायनूसने येताना जाम आणला होता तर एका दिवसामध्ये संपवला. किती योगडी हुशार. संपला का? नाही अजून संपवायचं आहे. सुट्टी देऊ नको बाबा तू. गोड किती खातोय तो तरी. One hour later. वरून आलो होतो ते तर सांगितले तुम्हाला. पिल्लूवर ओढतोय पडलाय आता. तू बरोबर त्या कळत होता काय पडलाय रडतोय होता. मला आज खूप लवकर झोप आली. अंग जरा दुखतंय. मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून जा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटू लवकरच आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.